दिव्यासाठी 2 दिवे आणि ताट जे आहे ते तयार करून घेतलेले. आता ओवाळण्यासाठी लागेल. आणि इकडेच आहे ना आता फुगे फुगवायला चालू केलेले बघा. इथे फुगे सगळे फुगवून घेते आणि डेकोरेशन करायला स्टार्ट करते. तुम्हाला पण दाखवते कसं कसं होते ते. 4 सुद्धा करू दे नाही. एवढे असे बोलून एकदा झालेले तर फुगवून आणि लावायचं भरती मला बाकीचं करून घेते डेकोरेशन. दाखवेन तुम्हाला सगळं झालेलं. दे देवा. डेकोरेशन करून घेतलं आणि हर्षीसाठी गिफ्ट घेण्यासाठी आम्ही बाहेर आलो आणि त्याचबरोबर म्हणलं केक पण घेऊन जावं. पाऊस तर चालूच होता. त्यानंतर घरी गेलो, सगळं डेकोरेशन राहिलेलं पूर्ण कंप्लीट केलं आणि अशा पद्धतीने झालेलं आहे बघा डेकोरेशन. आणि हवेमुळे ना त्या झुरमुळ्यासारखं इकडं तिकडं पळतच होत्या. माझ्याच्याने जेवढं होतं होईल तेवढं ना छान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तर अशा पद्धतीने झालेले डेकोरेशन. आणि ह्या टोप्या ज्या आहेत तर त्या आणलेत. टोपी आणली आणि ह्या पण टोप्या मुलांसाठी आणलेल्या आहेत. चॉकलेट्स आणि ह्याच्यामध्ये प्लेट आणि ग्लास आहेत लागले तर. तेवढं तर आहे. आता इशू इकडे तयार झालेली आहे. मिंत्रायचं चालू आहे तिचं. आणि इकडे बघा हर्ष ते गिफ्ट आणले तर त्याला कधी एकदा उघडेल असं झालंय. तर दोघाला 2 गिफ्ट आणलेले. इशूला पण आणलं आणि हर्षूला पण एक आणले. तर बड्डे झाल्यानंतर काढू हा बाळा आपण. बघा कसा करतोय, त्याला आत्ताच काढायचंय. तर आता बोलते तुम्हाला थोड्या वेळाने मी. मला सोडलं आणि नंतर फौजी गेले होते समोसे आणि बालुशाही गरम आणण्यासाठी. म्हटलं बड्डे झाला की लगे गरम गरम राहावं म्हणून ना जरा लेटच आणलं ते. आणि हर्षीला बघा काही तर काय दम नाही घेणार. बड्डेच्या आधीच ना त्याने गिफ्ट खोललं. तर हर्षीसाठी त्याला स्पायडरमॅन आवडतात ना, तर ते स्पायडरमॅनचा पूर्ण सेट आणला होता. जो की त्याच्यामध्ये ना लाईट वगैरे लागते आणि ते असं म्हणजे हात वगैरे त्यांचे हलतात असं म्हणजे फोल्ड होते हात पाय. तशा पद्धतीने आणलं आणि त्याला खूप आवडलं ते स्पायडरमॅनचं गिफ्ट. तर त्याने ते खोललं पण. आणि त्याच्यानंतर मग 2 केक आणले होते. एक 1.5 किलोचा आणि एक अर्धा किलोचा. सॉरी, एक अर्धा किलोचा होता आणि एक 1 किलोचा होता. त्याच्यानंतर मग बड्डेला सुरुवात झाली. सगळे आले होते, बिल्डिंगमधले सगळ्यांना सांगितलेलं होतं. तर आता औक्षण करायचं चालू आहे सगळ्यांचं. मी करून घेतलं, त्याच्यानंतर बाकी सगळ्यांनी केलं. ते व्हिडिओ आहे ना मीच घेत होते, त्याच्यामुळं मग माझा काही व्हिडिओ आला नाही याच्यामध्ये. तर बाकीच्यांचं करताना आहे ना मी घेतलेलं आहे औक्षण करतानाचं. ते तेवढंच आठवणी राहतात आपल्याकडं. थँक्यू म्हण ना, थँक्यू म्हण. सुबह से वो तो चल रहा है सुबह से. आंटी बोलती है भाग जाता है. अब कहाँ जाएगा? होय ना. ईशू त्याकडे उभं राहा ना, उसके साइड खड़े हो जाओ ना सब. प्रिया तिथं उभं राहा की हर्षूपाशी. ए अन्विका उभं राहा तिथं. हा तेच ना, सगळ्यांनाच म्हणलं खडे राहू वहाँ पे. खड़े रहना भैया के पास. Happy birthday dear Harsh. Happy birthday to you. Come na, come na. Come chalo. Come chalo. बस हाँ नहीं करेंगे का. बड्डे वगैरे झाला आणि ईशू हर्षीचं बघा कसं चाललंय. बलून वगैरे सगळे फोडले त्यांनी आणि त्यातले गिफ्ट काय काय आलेले आहेत ना ते सगळे काढून बघायला लागलेले आहेत. हर्षी काय काय आलं गिफ्ट दाखव बरं बाळा. ते गाडी त्याच्यातले सगळे गिफ्ट ओपन केले त्यांनी. तर हा पियानो एक आलाय, हे होमचं एक आहे आणि इथे एक आहे. इथे जे आहे ना तर ते
इथलं आणखीन खोलायचं आहे. हा बॉल पण एक आलेला. आणि जेवण वगैरे झाली आत्ता सगळ्यांची. हर्षीचं बघा खेळायचं चालू झालं लगेच. जेवण वगैरे झाली तर सगळे गेल्यानंतर मग जेवण केली आणि ह्यांचं चालले दोघांचं खेळायचं. आता हे सगळा राडा सगळा आवरते आली म्हणजे निवांत झोपता येईल, कारण उद्या त्या सुट्टीचे सगळ्यांना, भाऊजींना पण आणि मुलांना पण. तर आजचा बड्डेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. जे काही थोडंफार म्हणजे मी व्हिडिओ घेतलेला आहे ना तो शेअर करते ह्याच्यामध्येच, कारण नंतर आहे ना मला शेअरच करणं झालं नाही. बड्डेच्या ह्याच्यामध्येच होते मी. थोडाफार व्हिडिओ घ्यायला सांगितला होता दुसऱ्यांना, तेवढाच घेतलेला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया.